रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, कुंभ राशीसाठी हा सप्ताह कोणते परिणाम घेऊन आलेला आहे ते आज आपण पाहणार आहोत। तर पहा, कुंभ राशीसाठी हा सप्ताह विचार, बदल आणि अचानक निर्णय घेण्याचा आहे। मग कसं, कोणत्या क्षेत्रामध्ये असं नेमकं काय घडणार आहे या आठवड्यामध्ये ते आपण पाहूयात। तुमच्या मनामध्ये काही नवीन कल्पनांचा जन्म होणार आहे आणि त्या कल्पना तुम्हाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पण तुम्हाला याच आठवड्यामध्ये संधी पण मिळणार आहे। तर त्या संधीचं सोनं कसं करायचं हे फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे। काही जुन्या चौकटी तुटतील आणि त्यामधून नवीनच काहीतरी आविष्कार होतील तुमच्याकडून, किंवा नवीन काही गोष्टी तुमच्या हातून घडणार आहेत। तर त्यासाठीही तुम्ही तयार राहा आणि तुम्ही स्वतःला जे वेगळ्या नजरेने पाहत असतात ना, ते अगदी या आठवड्यामध्ये खरं होणार आहे। तुम्ही नेहमी इतरांपेक्षा वेगळं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि वेगळं काहीतरी स्वतःला समजत असतात। तर नक्कीच आता या गोष्टीमध्ये भर पडणार आहे किंवा या विचारामध्ये भर पडणार आहे। हा सप्ताह तुमच्यासाठी स्वातंत्र्य आणि नवीन दृष्टिकोनाचा आहे। खूपच असं वेगळं तुम्हाला फील होणार आहे या आठवड्यामध्ये। सोबतच तुम्हाला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करावंसं वाटणार आहे। तुम्हाला नेहमीच असं वाटतं, परंतु या आठवड्यामध्ये एक स्ट्रॉंग फीलिंग तुमच्या मनामध्ये असणार आहे की मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मला काहीतरी वेगळं करून लोकांना दाखवायचं आहे, मला स्वतःला सिद्ध करायचं आहे। आणि मग ते नोकरीच्या ठिकाणी असू दे, व्यवसायाच्या ठिकाणी असू दे, घरामध्ये असू दे, कुटुंबामध्ये असू दे किंवा मित्रपरिवारामध्ये असू दे, तुम्हाला ओव्हरऑल तुम्हाला स्वतःला एक वेगळं सिद्ध करून दाखवायचं आहे या आठवड्यामध्ये, असं तुमच्या डोक्यात सुरुवातीपासूनच येणार आहे। परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हे सगळं करत असताना वेगळं असणं कधीही चांगलं आहे, परंतु सगळ्यांपासून तुटणं हे चांगलं नाही आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं आहे, पण सगळ्यांसोबत राहून करायचं आहे आणि मगच तुमचं जे काही काम आहे ते इतरांना लक्षात येईल किंवा समजेल। प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला समतोल ठेवायचा आहे। नोकरीमध्ये पण नवीन कल्पनांवर किंवा नवीन आयडियांवर तुम्ही काम करणार आहात या आठवड्यामध्ये। सोबतच व्यवसायामध्ये काही नवीन प्रयोग तुम्ही करून पाहणार आहात आणि त्यामुळे नक्कीच तुम्हाला आर्थिक फायदा पण होणार आहे। तुमचं जे एक नाव आहे, ब्रँड आहे, त्याला एक वेगळं स्थान पण मिळू शकणार आहे किंवा पॉप्युलॅरिटीमध्ये तुम्ही खूप प्रसिद्ध, पॉप्युलर होणार आहात। इंटरनेट, ऑनलाईन जे काही असतील त्याच्यामध्ये असेल, किंवा मग म्हणजे तुम्ही जर बिझनेस करत असाल ऑनलाईन तर तिथे तुम्ही नक्कीच झळकणार आहात। आर्थिक बाबतीमध्ये मात्र हा आठवडा अनपेक्षित खर्चाचा आहे, तर थोडंसं खर्चांवर नियंत्रण ठेवा। जोडीदाराला तुमचं अंतर जाणवू शकतं, कारण तुम्ही स्वतःच्याच कामामध्ये इतके व्यस्त असणार आहात की त्याला तुमचं अंतर जाणवू शकतं। मग त्यामुळे थोडंसं मोकळीक ठेवा, एकमेकांशी संवाद साधा आणि त्यांना पण वेळ देण्याचा प्रयत्न करा, कारण ते तुमच्यावर नाराज होण्याची दाट शक्यता दिसत आहे। विद्यार्थी वर्गाला मात्र नवीन शिकण्याचा हा सप्ताह असणार आहे। पारंपरिक पद्धतीपेक्षा तुम्ही नवीन स्ट्रॅटेजी, स्टडी करण्यासाठी जी स्ट्रॅटेजी आहे ती तुम्ही फॉलो करा। सोबतच वेगळं काहीतरी पॅटर्न वापरा। महिला वर्गाला मात्र स्वतःची ओळख जपण्याचा हा सप्ताह असणार आहे। तुम्ही इतरांमध्ये स्वतःला हरवू नका। तुमचं जे काही आहे इतरांसाठी करता करता तुम्ही स्वतःला हरवून जाल, तर ही गोष्ट तुम्हाला करायची नाही आहे। स्वतःच्या विचारांना किंमत द्या, स्वतःच्या पर्सनॅलिटीला किंमत द्या। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र मानसिक ताजेपणाचा हा काळ असणार आहे। स्वतःला एक्सप्लोअर करण्याचा हा काळ असणार आहे। तर या सप्ताहामध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे किंवा एकच सल्ला तुमच्यासाठी आहे, तो म्हणजे वेगळा विचार करा, पण त्याचं मूळ विसरू नका। ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवली तर हा सप्ताह तुमच्यासाठी खूप सुंदर अशा गोष्टी घडविणारा असणार आहे। जर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा। आणि जर तुमचे काही प्रश्न असेल, शंका असेल तर खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकतात। आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला यामधील कोणती गोष्ट क्लिक होणार आहे किंवा कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात तर ते तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण आपण राहणार आहोत कनेक्टेड त्या गोष्टीमुळे। अजून एक संक्रांत आहे, तर सगळ्यांना संक्रांतीच्या माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। तिळगुळ घ्या आणि सगळ्यांशीच गोड गोड बोला आणि तुमच्या आयुष्यामध्ये असाच गोडवा राहू दे, एवढीच प्रार्थना आहे। आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव।